मंडळी नमस्कार. सध्या शेतीपूरक व्यवसायामध्ये म्हैस पालन व्यवसायाला फार मोठं महत्त्व आले आणि यामध्ये पंढरपुरी म्हशी नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी, वेगवेगळ्या जातीच्या म्हशी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणून त्या विकण्याचा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग करतोय. आणि मंडळी हा शिकलेला तरुण आहे, हा BA BCom इंजिनिअरिंग झालेला तरुण, हा तरुण आता म्हैस पालन व्यवसायामध्ये आणि म्हैस विक्री व्यवसायामध्ये त्या ठिकाणी उतरलाय. माझ्यासोबत विजोरी तालुका माळशिरसमधील तेजस काळे नावाचा हा तरुण आहे. तेजस काळे, त्याचा बंधू प्रथमेश काळे, हे काळे बंधू त्या ठिकाणी आपल्या मुरा म्हशीच्या 50 ते 55 म्हशींच्या गोट्यामध्ये आता मुरा म्हशी विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी करायला लागले. दूध व्यवसाय करता करता आता हे काळे बंधू त्या ठिकाणी म्हैस विक्रीचा व्यवसाय या माळशिरस जिल्ह्यामध्ये किंवा माळशिरस तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये करतायत आणि यांच्या व्यवसायाला चांगलं डिमांड त्या ठिकाणी येते. कारण मंडळी बरेचसे विक्री करणारे, म्हैस विक्री करणारे मंडळी जे असतात ते एकदम लॉट आणतात, लॉट्सने त्या ठिकाणी म्हशी विकतात. पण त्या सगळ्याला अपवाद त्या ठिकाणी काळे बंधू आहे. केवळ 4 ते 5 म्हशी टॉपच्या आणायच्या, टॉप क्वालिटीच्या म्हशी त्या ठिकाणी आणायच्या, आपल्या दारामध्ये त्या म्हशी गोट्यामध्ये काही दिवस ठेवायच्या. गोट्यामधल्या ज्या 50-55 पूर्वीच्या म्हशी, त्या म्हशींबरोबर ह्या म्हशी सगळ्या मॅच करायच्या. मग दारामध्ये आलेल्या शेतकरी बांधवांना ती म्हैस विकायची. दुधाची, फॅटची सगळी गॅरंटी देण्याचं काम काळे बंधू या ठिकाणी करतायत. त्यामुळे सुमित काळे आणि तेजस काळे हे काळे बंधू त्या ठिकाणी या भागामध्ये आता म्हैस विक्रीचा व्यवसाय चांगला करतायत आणि यांनी आणलेल्या म्हशीला गिराईकी त्याप्रमाणे त्या ठिकाणी लागते. तर हा म्हैस पालन करता करता मुरा म्हशींचा यांचा गोटा आहे, 50 ते 55 मुरा म्हशींचा गोटा आहे. हा गोटा सांभाळत म्हैस विक्रीचा व्यवसाय काळे बंधूंनी कसा सुरू केला आणि नेमकं या व्यवसायामध्ये काय काय आव्हान असतात. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये रफ अँड टफ पंढरपूर म्हैस त्या ठिकाणी जास्त प्रमाणात विकले जाते, पण आता मुरा म्हशीकडे सुद्धा शेतकऱ्यांचा कल वाढलाय. हे नेमकं सगळं कसं घडून आलं? मुरा म्हैस इथल्या वातावरणाला मॅच होते का? तिचं खाद्य पाणी असेल, वैरण असेल किंवा दुधाची गॅरंटी असेल, हे सगळं नेमकं कसं घडून आलं ही माहिती आपण काळे बंधूंपैकी एक असणारे तेजस काळे यांच्याकडनं जाणून घेतो. नमस्कार. नमस्कार. कसं हा व्यवसाय सगळा? आता तुमच्याकडे गोटा किती म्हशींचा आहे? आता सध्या आपल्याकडे तुम्ही मागच्या 1-2 वर्षाखाली आपला व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर आपण आज गोट्यामध्ये त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला पहिला माझा व्हिडिओ केला त्यावेळेला माझ्याकडे 30 म्हशी पिळायला होत्या. आज माझ्याकडे जवळपास 60 म्हशी केलेल्या आहेत, मुरा म्हशी. आणि मागच्या 1 महिन्यामध्ये आम्ही डेअरी प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. लोकांना आम्ही माहिती दिली की बाबा म्हशी कशा खरेदी करायच्या, बाय प्रोडक्टवरती कसं काम करायचं. आम्ही ते लोकांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यानंतर लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला की आम्हाला म्हशी तुमच्याकडून खरेदी करायची. आम्हाला दूध विक्रीचा व्यवसाय होता, मग म्हैस विक्रीकडे कसं काय? नाही, विक्री हा आमचा कन्सेप्ट नाही. आमच्या डोक्यात एकच टार्गेट आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना प्युअर मुराचं ब्रीड काय असतं ते लोकांच्या गोट्यात किंवा दारात पोहोचण्याचं आमचं काम, हा आमचा उद्देश आहे. विक्री हा आमचा उद्देश नाही. आज समजा आम्ही 7 म्हशी आणलेल्या आहेत. पहिल्या आम्ही लोकांच्या प्रतिसादामुळे आम्ही 7 म्हशीची गाडी आणली, 2 दिवसामध्ये 7 म्हशी संपल्या. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे की ज्या नेलेल्या म्हशी आहेत त्या म्हशींचं दूध चांगलं आहे, त्या म्हशी दुधाला चांगले आहेत आणि शांत स्वभावाच्या हरियाणातल्या म्हशी ज्या आहेत त्याला ब्रीड क्वालिटी चांगली असते. त्यामुळे प्युअर मुराचं ब्रीड असतं, म्हशी शांत आहेत. त्याच्यामुळे लोकांनी सांगितले की आम्हाला आज माझ्याकडे जवळपास 7 म्हशी मी गाडीत. लोक गाडीत आणताना 11 म्हशी 10 म्हशी आणतात, मी 7 म्हशी आणतो. का? म्हशी ट्रेसमध्ये जाऊ नयेत. खरेदी करताना मी म्हशी मोठ्या क्वालिटीच्या खरेदी करतो. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. आज सुद्धा ह्यातल्या जवळपास आज सकाळी गाडी उतरली जवळपास 30 ते 40 लोकांचा फोन आला की म्हशी उतरलेत का. आज आम्ही लोकांना सांगितलं आज सकाळी गाडी उतरली, आज दुपारपासून तुम्ही बघताय, आता आल्यापासून लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. लोक बघतायत, येत आहेत. आमच्या म्हशी गोट्यातल्या मुर्राचं ब्रीड आणि ह्या आणलेल्या म्हशींचं ब्रीड ह्याच्यामध्ये तुलना करायची. काय फरक आहे का? जी आमच्याकडे ब्रीड ठेवले तेच आम्ही विक्रीसाठी ब्रीड ठेवले. बऱ्याचशा ठिकाणी काय चालू सिस्टीम आता की पिळायला म्हशी कमी आहेत आणि विक्रीला म्हशी जास्त. आपला विक्री हा हेतूच नाहीये. म्हशी विकल्या तर ठीकच, नाही विकल्या आपल्या गोट्यात पिळायला राहतील आपल्या म्हशी. आपल्या दुधाची तरी विक्री चालूच आहे, बाय प्रोडक्ट चालूच आहे. त्यामुळे आम्हाला दूध मागणीपेक्षा दूध कमी आहे. उलट विक्रीला आपल्याकडे टाइम नाही. हरियाणात जायचं, 10 दिवस खरेदी करायची, तेवढा टाइम आपल्याकडे नाही. परंतु आपण लोकांच्या इच्छेसाठी आज आपण 7 म्हशी आणलेल्या आहेत. ह्या महिन्यातली ही दुसरी गाडी आपली. आणि आज सकाळी गाडी खाली उतरली, तुम्ही बघितले. आज सकाळी जरी गाडी खाली उतरली म्हशी फ्रेश आहेत. का? आपण 10 म्हशीच्या गाडीमध्ये 7 म्हशी आणतो, परंतु ब्रीडच्या आणि टॉप क्वालिटीच्या म्हशी आणतो.
त्याच्यामुळे आपल्याला अडचण कुठल्याच गोष्टीची येणार नाही ही आम्हाला गॅरंटी. 7 म्हशी कुठल्या कुठल्या वेताच्या कशा आहे? आपण म्हशी खरेदी करताना सर्वप्रथम आपण पहिल्या वेतापासून 3ऱ्या वेतापर्यंत म्हशी खरेदी करतो. आज या 7 म्हशीमध्ये सगळ्या म्हशी 2ऱ्या आणि 3ऱ्या वेताचे. 3ऱ्या वेताचे 2 म्हशी आहेत, ते तुम्ही 1 नंबर 2 नंबर, बाकी सगळ्या म्हशी 2ऱ्या वेताचे. आणि दुधाच्या सगळ्या म्हशी आमच्या जवळपास 7 वर्षाच्या अनुभवाच्या अनुसारानं ह्यातली कुठलीच म्हैस तुम्हाला 7 लिटरच्या आतमध्ये राहणार नाही. एक टायमाला 6.5 ते 7 लिटर म्हैस दूध द्यायची कॅपॅसिटी. जास्तच देईल पण कमी येईल. शेवटी शेतकरी कसा सांभाळतोय ह्याच्यावरती बरंच अवलंबून. आम्ही तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगू की म्हैस 9 लिटर देईल, 8 लिटर देईल असं आम्ही सांगणार नाही. अर्धा लिटर कमी सांगेल, परंतु तुम्ही नेऊन म्हशीचा सांभाळ कसा करता, दूध कमी निघू द्या, आम्हाला त्याच्याबद्दल दुमत आहे. आम्हाला काम ब्रीडवरती करायचं. बरोबर. महाराष्ट्रातला माणूस हा हरियाणात किती वर्ष जाणार आहे आणि किती वर्ष जाऊन तिकडून जनावर आणून आपल्याला सांभाळणार आहे. आपण हरियाणाच्या और ब्रीड तयार करायचं, हा आमचा उद्देश. आता याचं मग हरियाणामध्ये म्हशी आपल्या वातावरण मॅच होतात का? तुमच्याकडे 55 गायींचा गोठा म्हणजे हरियाणाच्या पेक्षा हरियाणात तिन्ही ऋतू हरियाणात आपल्यापेक्षा कडक आहेत. थंडी आपल्यापेक्षा जास्त आहे, उन्हाळा आपल्यापेक्षा जास्त आहे, पावसाळा आपल्यापेक्षा जास्त आहे. त्याच्या तुलनेत आपण आपला वातावरण त्यांना सूट व्हायला लय चांगले. काहीच अडचण नाही की हरियाणामध्ये म्हशी इथे येऊन सेट होत नाही, ही लोकांच्या मनातला गैरसमज आहे. हरियाणातून म्हशी आल्यानंतर फक्त 4-8 दिवस थोडंसं जरा ट्रॅव्हलिंग मध्ये त्रास झाल्यामुळे म्हशींना 4-8 दिवस ट्रेस राहतो, पण तो ट्रेस आपण दूर करायचा. त्यांना गुळ असेल किंवा तुम्ही काय इतर थोडंसं खायला दिलं तर त्या म्हशी हळूहळू रुटीन वरून 8 दिवसामध्ये रुटीन पकडतात. आता आज सकाळी गाडी उतरली तुम्हाला कुठल्या म्हशीला ट्रेस वाटतोय का? अजिबात नाही, कारण की आपण त्याला त्या प्रकारचं ट्रीटमेंट देतोय. आणि आम्ही आमच्याकडून लोकांनी जर म्हशी खरेदी केल्या, आज खरेदी केली, आम्ही उद्या सकाळ म्हैस देत नाही. आम्ही त्या म्हशी 4 दिवस 5 दिवस इथे ठेवून घेतोय. त्याला काय अडचण असेल तर आम्ही त्यांना कळवून सांगतो की ह्या म्हशीला अडचण आहे, म्हैस कॅन्सल करा. आपला विक्री हा हेतूच नाही. त्याच्यामुळे आम्ही लोकांचा हा आमचा उद्देश. आणि दुसरा विषय आमचा म्हणण्याचा उद्देश, आम्ही सडाची गॅरंटी घेतोय, अंगाची गॅरंटी घेतोय, हा दुधाची पण आम्ही गॅरंटी घेतोय. परंतु तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये जाऊन तिचा सांभाळ कसा करताय त्याच्यावरती बरंचसं अवलंबून. तरी आम्ही तुम्हाला काय सांगतो, 6 लिटरच्या प्लस म्हशी पुढे चालतील. असं काय नाही की म्हशी आज चालतील आम्ही विकलं, तुम्हाला पटलं तर घ्या, अन्यथा आमची जबरदस्ती काय नाहीये तुम्हाला. बरं, खानपान कसं? खानपान जे आपल्या महाराष्ट्रातलं जे खाद्य आहे तेच ह्या मशीनला चालतं. आम्ही ह्या मशीनला खुराकामध्ये सरकी देतोय, गव्हाचा भुस्सा देतोय, तुरीची चुन्नी देतोय. हे 3 आयटम आम्ही ह्यांना खुराकामधून देतोय. आणि चाऱ्यामधून तुम्ही आता बघितलं मक्का आणि सुपर नेपियर हे 2 कंटेन आपल्याकडे चालू आहेत. वाळल्या चाऱ्यामध्ये आपण गव्हाचं बुस्कट थोडं घेतो, आता सध्या आपल्याकडे संपलेलं आहे, पंजाबवरून आपण गाडीचे पण मागवतो. या म्हशी आजाराला जास्त बळी पडतात असं लोकांचा एक समज आहे. काय तुम्ही कशी काळजी घेता? मुळात म्हशीला आजार फार कमी. लोकांच्या मनात गैरसमज झाला की म्हशीला आजार जास्त आहे, म्हैस बाहेरनं आली म्हणजे तिला काय बाहेरच्या राज्यातली तिला इथं काय होऊ शकतं, हा लोकांचा गैरसमज. लोकांनी गायच्या व्यवसायातून साईडला होऊन थोडं का होईना पण म्हशीचा व्यवसाय करायला पाहिजे. आज आम्ही 50 गायचा गोठा म्हणून आम्ही 50 म्हशी करतोय. का करतोय? आम्ही स्वतःचा आम्हाला विश्वास नव्हता की आम्ही एवढ्या पुढे जायचं आणि एवढा आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळेल. परंतु आम्हाला त्या व्यवसायामध्ये आज आमचा 350 लिटर दुधाचा काउंटर आम्ही 75 रुपयाने आपलं म्हणजे तुम्हाला जर कोणाला विचारलं काळे डेअरीच्या नावानं तर ते लोक तुम्हाला सांगतील काय ब्रँड आहे आमचा. तोच आम्ही ब्रँड हा आता विक्रीत राबवायला लागलो. एक ब्रँडवरती काम करायचं, चांगल्या म्हशी आणायच्या आणि लोकांना चांगल्या म्हशी द्यायच्या, जेणेकरून लोकांना पैदास महाराष्ट्रामध्ये चांगली होईल आणि हरियाणातले लोक काही कालावधीनंतर महाराष्ट्रात येऊन आपल्या महाराष्ट्रातलं ब्रीड उचलण्याचं काम करतील. हा सुद्धा आमचा हेतू चालला. दुधाची गॅरंटी पण तुम्ही देता, सडाची गॅरंटी देता, पुन्हा अजून काय कुठली गॅरंटी म्हटलं? दुसरा विषय, लोकांना मजुराची समस्या सगळ्यात मोठी. म्हशी व्यालन करायला लोक उत्सुक आहेत, परंतु त्या लोकांना वाटतं की म्हशीची धार काढायची कशी. आता काय लोकांनी कन्सेप्ट आणलाय की म्हशीला मशीन चालतं. मान्य आहे, मशीनला मशीन झाल्यानंतर काम कमी होईल, परंतु ते पण चांगला कन्सेप्ट आहे. पण आमचा म्हणण्याचा उद्देश की लोकांना सकस दूध, निरोगी दूध द्यायचं असेल तर तुम्ही हाताने दूध काढलेलं कधी चांगलं आणि लोकांना ते चांगल्या पद्धतीने खायला मिळेल. 55 मशीनच्या गोट्यामध्ये सगळं दूध आहे. माझ्याकडे 3 बाह्या आहेत. आणि परंतु जर कोणाला लेबर लागत असेल किंवा बाह्या लागला तेही आम्ही आमच्या पोरांना सांगितलेलं आहे की बाह्यांना सांगितलंय की बाबा तुम्ही चांगली जे काय बिहारमधून लोक येणार आहेत त्या लोकांना तुम्ही इथं या आणि ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण 1-2 किंवा एखाद्याला मजूर लागला तर आमच्या पोरांना आम्ही द्यायची व्यवस्था केलेली आहे. नुसतं विक्री हा आमचा व्यवसाय नाही, परंतु विक्रीच्या पाठीमागे त्याच्या आमच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. बाह्या देणं किंवा म्हशी व्यवस्थित देणं, हे 2-3 कन्सेप्ट आम्ही लोकांना केले. पंजाब हरियाणामधनं म्हशी किंवा याचे काही आणताना अडचणी भरपूर येतात.
काय काय अडचणी जाणवतात? आता तुम्ही बघू शकता, आज आपण इथं 50 किलोमीटरवर म्हैस घ्यायची म्हणलं, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवन शाखेचं चाललेलं आहे कायदा, त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. बरोबर. आज मी 2000 किलोमीटर म्हशी घेऊन आलो. आज माझी कमीत कमी एवढं पेपर क्लिअर असताना, एवढं डॉक्युमेंट क्लिअर असताना माझी 6 ते 7 वेळा गाडी अडवली. त्यांना वाटते की बाहेरच्या राज्यातून आपण जनावर आणून कत्तलखान्याला द्यायला लागलो, परंतु महाराष्ट्रातला शेतकरी असा नाही. महाराष्ट्रातला शेतकरी हा ब्रीडवरती काम करतोय, ब्रीडची जनावरं आणून आपल्यापाशी पैदास करतोय. त्यामुळे आणण्याचा फार मोठा आता ट्रॅव्हलिंग मध्ये म्हशी. सरकारकडनं काय अपेक्षा आहे? काय सरकारकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही ह्या जनावरांना काय पद्धतीनं तुम्हाला रोल करता येईल आणि ह्या इतर लोकांपासून कसा ह्याचा शेतकऱ्यांना सपोर्ट करता येईल, हेच आमची अपेक्षा आहे की व्यवस्थित हा विषय मार्गी लावा. सरकारने कुठेतरी तुमच्यासारख्या तरुणांना, आमच्या तरुणांना एकतर आता तरुण आताच्या नोकरी मिळत नाही, नोकरीच्या मागे माझं ऍग्री शिक्षण झालं, तरी पण व्यवसाय. परंतु लोकांची इच्छा आहे की आता नोकरी करायची नाही, काहीतरी दूध व्यवसाय करायचा. पण दूध व्यवसाय करताना अनेक लोकांनी भीती घातली त्याच्यामध्ये की म्हशी आजारी पडतात, बाहेरच्या राज्यातून म्हशी आणलेल्या चालत नाहीत, हा लोकांचा गैरसमज आहे. बाहेरच्या राज्यातून आणलेल्या म्हशी सुद्धा आमच्याकडे 6-7 लिटर दूध देतात. आज माझा 2019 पासून आम्ही गोठा चालू केला. आम्हालाही लोकांनी असं सांगितलं की मुरा म्हशीचा की करू नका, म्हशीला हेच नाही, म्हैस गाप जात नाही, काय नाही, तुम्ही प्युअर हरियाणाची मुरा म्हैस घ्या, का गाप जात नाही आम्ही सांगतो. तुम्ही 10 म्हशीचा नंतर एक टोनगा घ्या आणि चांगल्या क्वालिटीचा टोनगा जर घेतला तर त्याला ब्रिडिंगवर तुम्ही काम केलं तर तुमच्या म्हशीचा ऑटोमॅटिक फायदा असेल. तुम्हाला हरियाणाला जायची काही गरजच पडणार नाही. बऱ्याच वेळा ही गोठे बंद पण पडतात, लोक औषध भैया बरं कारणीभूत भैया आहेत. असं आहे का? मजूर नाही मिळले, मजूर पळून गेले. आणि म्हशी आहेत 6-6, 7-7 महिने आपल्याकडे मजूर काम करतो. आज त्या म्हशीची त्या मजुराची ओळख झाली असते. जेवढी माझी ओळख नाही तेवढी मजुराची त्या भैयाची म्हशीची ओळख. भैया समजा जर अचानक गेला ठीक आहे, पण तुम्ही भैया पळून जात नाही. जर तुम्ही त्या भैयाला चांगली सर्व्हिस दिली, त्याला पगार व्यवस्थित दिला, त्याला पळून जायचा काही विषय येत नाही. त्याची सुद्धा आम्ही सगळी व्यवस्था घेतलेली आहे सांभाळायची आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही भैया वगैरे व्यवस्थित देण्याचं काम आम्ही आपल्या पोरांना सांगितलं. मुरा म्हशी आणि आपल्या पंढरपुरी म्हशी काय? पंढरपुरी म्हशी आपल्या भागातली शान. आपल्या त्या लोकांना पंढरपुरी म्हशी आवडते, कारण की काय होते, पंढरपुरी म्हशी शौकीन लोकांचं काम आहे. त्या म्हशीला दुधाचा काळ कमी आहे, भाकड काळ जास्त आणि दूध देण्याची क्षमता कमी. पंढरपुरी म्हशीची किंमत सांगितली, परंतु आम्ही तुलनेत मुरा म्हशीला दूध जास्त आहे, फॅट चांगले आणि म्हैस दुधाला लॉंग लास्टिंग आहे. जवळपास गाभ राहिल्यापासून 7व्या महिन्यापर्यंत दूध द्यायची कॅपॅसिटी. भाकड काळ कमी आहे का? भाकड काळ कमी आहे. लोकांचा गैरसमज आहे की म्हशीला भाकड काळ जास्त आहे. मग म्हशीला भाकड काळ नाही, त्याचा व्यवस्थित सांभाळ जर केला तुम्ही तर भाकड काळ म्हशीला काय. त्याच्यामुळे आम्ही मुरा निवडतो. एवढे 3.5-3 लाख रुपयाची म्हशी घेऊन आपल्याकडे तेवढी म्हणजे दूध द्यायची कॅपॅसिटी. किती वाजता तुमचा गोठा पहाटे सुरू होता? सकाळी 3ला भैया उठतात. आधी कुट्टी, शेण, त्याच्यावरती आंबवण, धार, स्वच्छ गोठा धुवायचा, म्हशी बसतात. पुन्हा तेच शेड्यूल 3 नंतर चालू होतं संध्याकाळपर्यंत. तेच आम्ही 2 टाइम स्वच्छ गोठा धुवून 2 टाइम पाणी वगैरे स्वच्छ, चारा चांगला देतो. चारा सगळा घरचा आहे. शक्यतो आम्ही मक्यावरती जास्त भर दिली. मुरगास नाही, ताजी मक्का रानातली आणायची, ताजी घाला. मुरगास आमच्याकडे फार अति कमी प्रमाणात मुरगास आहे. वर्षातून कधी एखादा महिना लागला तर पावसाळ्यामध्ये तेवढा यूज करतो. मुरगास आमच्या हा कन्सेप्ट तो आम्ही डोक्यातनच काढून टाकला. खुराक मध्ये काय देतो? सरकी आहे, बुस्सा आहे, तुरीची चुन्नी आहे, सगळे आम्ही देतोय. दुधाची ज्या म्हशीची दुधाची कॅपॅसिटी किती कॅपॅसिटीने देतो. ज्या ठिकाणी असे गोठे सुरू होतात, औषधी बंद पडतात, मग अशा लोकांनी, शेतकरी काय काळजी घ्यायला पाहिजे? शेतकऱ्यांनी म्हशी भैया लोक सांभाळायला. शेतकऱ्यांनी महत्वाचा मुद्दा, म्हशी खरेदी करताना चांगल्या ब्रीडच्या करा, म्हशी चांगल्या करा. त्याच्यामध्ये फसवाफसवी पण होते ना? त्याच्यामध्ये खूप फसवाफसवी. आता व्यवसाय काढल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी, हरियाणाला जायचं, म्हशी आणायची आणि विकून टाकायचं. परंतु आमचा हेतू तो नाहीये. तुम्हाला पटली तरी घ्या, नाही पटली गोट्यात राहू द्या, आमच्याकडे पिढ्याला चालतील, काय आम्हाला अडचण नाही. तुम्ही म्हशी घेताना 2ऱ्या-3ऱ्या वेताच्या म्हशी घ्या, 1ल्या वेताच्या म्हशी घ्या, जेणेकरून तुम्हाला ती गोट्या तुमच्या 3 वेताला पुढे चालली पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही ब्रीड चांगलं करा, सिमेंट करा, किंवा तुम्ही चांगल्या बुलच्या साह्याने त्याला सिमेंट करा. फायद्यात चांगली झाली, ऑटोमॅटिक तुमची वाढ होत जाते. असा ह्या हेतून जर तुम्ही म्हशी खरेदी केला, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही दुधाची विक्री कशी करताय, हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट. आज तुम्हाला डेअरीला घालून दूध परवडत नाही, तुम्ही सिटीमध्ये विकण्याचा प्रयत्न करा.
हा व्यवसाय तुम्हाला नक्कीच परवडेल. दूध कसं जातं आता, कसं लिटर आज जातं? माझं 75 रुपये लिटर दूध जातं. 75. मी मशीन पॅकिंग करतो, 1 लिटर, अर्धा लिटर आणि अकलूजमध्ये आपलं सगळं सेल होतं. मुरा म्हशीला अजून वेगळं काय म्हणजे? मुर्रा म्हशीला वेगळं काहीच कन्सेप्ट नाही. लोकांचा गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे की चारा जास्त लागतोय, हिला खुरक जास्त लागतोय, जास्त काळ दूध देत नाही. तुम्हाला ती कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हाला म्हशी ह्या 7 महिने दूध देणार, गाभण राहिल्यापासून 7 महिने देणार. पण तुम्ही म्हैस वेल्यानंतर पहिल्या माझाला भरवण्याचं काम करा, म्हणजे त्या म्हशीला भाकड काळ कमी राहतो. तुम्ही जिरवतात अजिबात तुम्ही जिरू नका. तुम्हाला वाटेल म्हशीचा माझा आली म्हणजे आपण भरली नाही, जर भरली तर दुधाला कमी येईल. मुर्रा म्हशीची एक खासियत आहे, तुम्ही जरी म्हैस सिमेंटनं भरली किंवा टोणग्यानं भरली तर ती म्हैस दुधाला कमी येत नाही, रुटीन पकडून दुधाला राहते आणि तुम्हाला गाभ गेल्यानंतर दूध बी 7 महिन्यापर्यंत देते. 7 महिने भाकड काळ कमी राहतो. लोक काय करतात, दुधाला दूध टाकत नाहीत, माझावाली की राहत नाही, 1 मास 2 मास 3 मास जिरवून टाकतात आणि मग त्याचा प्रयत्न करतात की पुन्हा भरवण्याचा. म्हैस राहत नाही गाभ असं होतं. किती हायेस्ट किती क्वालिटी म्हणजे नाही, आम्ही खरेदी करताना टॉप ब्रीड करतो. त्याच्यामुळे आता लोकांना जर मी सांगितलं हिची किंमत एवढी, तिची किंमत एवढी, लोकांना वाटणार की किमती लय आहे. बरोबर. परंतु तुम्ही समोर या, जनावर बघा. तुम्ही जनावर बघितल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की काय रेंज आहे याची आणि काय लेवल आहे. किती ह्या 50 म्हशी पुन्हा हे सगळं कसं वर्षभराचं कसं निघेल? किती चारा आपला स्वतःचा घरचाच आहे, त्याच्यामुळे चाऱ्याचा इन्कम सोर्स कसा किती चालतो वर्षभराचं, कसं ताळेबंद? ह्याचं कसं आहे माहितीये का, महिन्याने ऍव्हरेज आम्ही पकडतो सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये आम्हाला सर्वसाधारण सगळा खर्च वजा जाता. आज आमच्या गोठ्याचा निव्वळ नफा म्हणलं तर 1.5 लाख रुपये आम्हाला राहतात. जास्तच राहतात पण आम्ही कमी सांगतो महिन्याला. परंतु आम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आम्हाला 2.5. हो, शेण वेगळे 2.5 लाख राहते, 3 लाख राहते, काहीतरी सांगण्यात मजा नसती. जे आहे ते सांगायचं, सत्यपणे सांगितल्यानंतर लोकांना जरा विश्वास पडतो. आता ही विक्रीसाठीच ही गाडी आता विक्रीसाठी झालेली आहे. ज्याला कोणाला म्हशी जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. या 1-2 दिवसामध्ये ह्या म्हशी बघा, चॉईस करा, टोकन अमाऊंट देऊन ठेवा. 4 दिवसांनी या दूध बघा 2 टाइम तुम्ही, आणि मग तुम्ही म्हशी घेऊन जा. 100% विश्वास. हो, 100% सडाच्या अंगाच्या दुधाच्या बोलीत आम्ही म्हशी देतो. तर मंडळी, आपण पाहिलं काळे बंधूंपैकी असणार हे तेजस काळे, BSc ॲग्री शिक्षण यांचं झालंय, त्यांच्या भावाचंही शिक्षण या ठिकाणी झालंय. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारी ही काळे म्हैस पालन व्यवसाय त्या ठिकाणी करतायत. दूध विक्रीचं काम अकलूजमध्ये करतायत. त्यांची डेअरी पण आहे. पण आता दूध विक्रीबरोबर मुरा म्हैस विक्रीचा व्यवसाय यांनी त्या ठिकाणी सुरू केला. काही बिहारी तरुण यांच्या गोट्यामध्ये कामाला आहे. त्या बिहारी तरुणांना चांगला जीवापार त्या ठिकाणी जपतात. त्यामुळे अनेक वर्ष ती बिहारी तरुण यांच्या गोट्यामध्ये चांगली सेवा करतात. एवढंच नव्हे, जे शेतकरी बांधवांना बिहारी तरुण कामासाठी पाहिजे असतील, म्हैस पालन व्यवसाय, गाय पालन व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये तरुण मिळवून द्यायचं काम सुद्धा त्या ठिकाणी तेजस काळे त्यांचे बंधू या ठिकाणी करतात. त्यांच्याकडे आता 7 ते 8 टॉप ब्रीडच्या मुरा म्हशी सध्या विक्रीमध्ये उपलब्ध आहे. या शेतकरी बांधवांना म्हैस विक्री व्यवसायामध्ये चांगली प्रगती करायची असेल, दुधामध्ये चांगलं काम करायचं असेल, त्या शेतकरी बांधवांनी तेजस काळे यांच्याकडे संपर्क केला तर नक्कीच त्यांना मुरा म्हशी टॉप ब्रीडचे मिळतील. आणि नुसत्या मिळतील नाही तर मंडळी त्या मशीनची गॅरंटी सुद्धा देण्याचं काम तेजस काळे या ठिकाणी करतायत. कारण ही शेतकऱ्याची मुलं आहे. शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकऱ्याची मुलं कधी दुसऱ्या शेतकऱ्याला बसवत नाही. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम काळे बंधू या ठिकाणी करतायत. मंडळी, शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ, म्हैस पालनाच्या असेच नवनवीन हिशोबात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.